अरे बोल काहीतरी. काय बोलू? अरे हे बघ, मी स्वार्थासाठी का असेना पण तुला मदत केली होती. तुला कर्जाच्या मोठ्या संकटातून सोडवलं होतं. तुझ्या मानेवरचा सुरा मी माझ्या मानेवर घेतला होता. आता तीच परिस्थिती माझ्यावर आली आहे. तन्मय, मी नव्हते आले तुझ्याकडे अशी मदत मागायला. अरे अरे हो, पण त्यावेळी जर वेळेत पैसे दिले नसते तर हे जे आग्रह दिसतंय ते नसतं ना. अगं असं ना तसं आग्रह हातातून जाणारच होतं ना. हे बघ, मी तेव्हा तुला मदत केली. प्लीज आता मला मदत कर. आग्रह विक आरोही. तन्मय, आधी सुद्धा या विषयावर बोललोय आपण. आता पुन्हा पुन्हा तोच विषय नको. अगं आपल्या नात्याचा तरी विचार कर. तुझा नवरा भिकेला लागेल. हो, पण या सगळ्याला मी जबाबदार नाहीये तन्मय. माझा काय दोष आहे या सगळ्यात? का मागलास तू असा? अरे 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 ऐक ना प्लीज. हे बघ, आपण आग्रह रायजबडेला विकूया ना. हो, मी स्वतः डील करेन त्याच्याशी. आपण चांगला भाव घेऊ. हे बघ, त्या पैशातून ना आपण कर्ज फेडू. माझी नोकरी वाचेल. सगळे व्यवस्थित होईल. अरे तन्मय, तू त्या राया जबड्याची वकिली करतोयस? नाही अरे, तसं नाहीये. हे बघ, पण माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये. का मी काय करू? हे बघ अरे, तू म्हणाली होतीस ना की हे आग्रह तुझ्या बाबांचं स्वप्न आहे. मग मुलींनी सुखात राहावं असंही त्यांना वाटत असेल. अगं, माणसं महत्वाची असतात, नाही का? हे आत्ता कळतंय तुला? हा, आत्ता कळतंय तुला? तन्मय, अरे माणसंच महत्वाची असतात, वस्तू नाही. आणि हे आग्रह जर विकलं तर कुठे जातील ते? काय होईल त्यांचं? अगं त्यांचं ते बघ. अगं ते त्यांचं बघतील ना. का नातेवाईक आहेत का तुझे? हा, कोणी कुणाचं काही लागत नाहीये. मेंढर भरले तू, मेंढर. हे बघ, तू काय सगळ्यांचा बघता घेतलायस? नाही ना. तुझं सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावर आहे ना. हा, हे बघ, तू म्हणाली होतीस की माझ्यामुळे तुला प्रेम कळलंय, हो ना? मग प्लीज आरोही, प्लीज आग्रह विक माझ्यासाठी. तन्मय, आग्रह विकणं शक्य नाहीये. आरोही प्लीज. आरोही प्लीज. माझे हात दगडाखाली आहेत म्हणून, नाहीतर माझ्या मुलाला पायापाशी बसवतीस काय? तुला सोडणार नाही मी. माझी इज्जत तुझ्या हातात आहे आरोही. माझी इज्जत तुझ्या हातात आहे. माझं करिअर संपलेलं तुला आवडेल का? नाही ना. आरोही प्लीज. हे बघ, मला त्यांनी 8 दिवसाची मुदत दिली होती. 4 दिवस संपलेत का? प्लीज आरोही, प्लीज, आय बेग यू, मला मदत कर. तन्मय, नको ना रे असं वागूस. त्रास होतोय मला या सगळ्याचा. मग तू का ऐकत नाहीयेस माझं? तन्मय, तू किंवा आग्रह असा चॉईस नाहीये माझ्यासाठी. हे बघ, आपण मिळून प्रयत्न करूया. काहीतरी मार्ग निघेल. हा, तू का आग्रह विकण्याच्या मागे लागलायस? आरोही, मी मार्ग शोधला पण तो शक्य नाहीये. हे बघ आरोही, आता माझ्या बाजूने कोणी नाहीये. मी एकटा पडलोय ग. संकटातच कळतं ग कोण आपलं आहे आणि कोण नाही.
आम्ही आहोत ना सगळे तुझ्यासाठी. आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. कोण? हे तुझे हे सगळे काका? तुला जेव्हा मदतीची गरज होती तेव्हा हे आले होते का? हाय खाऊ आहेत सगळे. अगं तुला गंडवतायत, तुला कळत कसत नाहीये. गोड गोड बोलतायत तुझ्याशी, तुझी भाडी थकवतायत, फुकटचं गिळतायत हे सगळे. शी. का राग आला? हे सगळे कामापुरते असतात. नाही, सगळे कामापुरते नसतात. सगळे तुझ्यासारखे खोटारडे नसतात तन्मय. निदान ते डोळे उघडे ठेवून फसवत तरी नाही. त्याचा गैरफायदा घेतला नाही त्यांनी कधी. माझ्या स्वप्नांची माती नाही केली त्यांनी. त्यांनी नाही सांगितलं मला आग्रहविक म्हणून. हे तू सांगतोयस कारण तुझा डोळा त्या पैशांवर आहे. पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव तन्मय, मी तुला आग्रह विकू देणार नाही, कळलं तुला? बस बस हरवी बस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तू खूप आवडतेस म्हणून आतापर्यंत मी कोडीत बोलत होतो. नवरा म्हणून मी बळजबरी करू शकलो असतो, तुला फसवू शकलो असतो. समजलं? तुझ्या न कळत कोणत्याही कागदावर मी तुझी सही घेतली असती, पण मी तसं नाही केलं. पण आता मला पुन्हा एकदा कळलं की प्रेम प्रेम काही नसतं. प्रेमाने पोट भरता येत नाही, कर्ज फेडता येत नाही. आणि एक ना एक दिवस हे तुला नक्की कळेल. तेव्हा येशील माझ्याकडे आग्र्याचे कागदपत्र घेऊन. समजलं? नाही तन्मय, पैसा आज असतो उद्या नसतो. माणसं, जीवाभावाची नाती हीच सगळ्यात महत्वाची आणि जवळची असतात. पैसा प्रेमापेक्षा मोठा नसतो तन्मय. आणि हे तुला एक दिवस कळावं अशी खरंच देवाकडे प्रार्थना करेन मी. आणि हो, हे तुला ज्या दिवशी कळेल ना, तेव्हा तूच स्वतःहून येशील माझ्याकडे खरं प्रेम घेऊन. चॅलेंज. चॅलेंज. कसा होता तन्मय, त्याचा सहवास हवा हवासा वाटायचा. आता तो नकोसा वाटतोय. आत्ता ज्याला पाहिलं ना, तो तो माझा तन्मय नाहीये. त्याच्यावर प्रेम केलं मी आणि त्याने कधी माझ्यावर प्रेम केलंच नाही. त्याला फक्त प्रॉपर्टी हवी होती. मी माणूस ओळखायला चुकले. तन्मय, का रे, का वागलास तू माझ्याशी असा?
असं होतंय, जिच्यावर मी जीवापाड प्रेम करतोय तिच्यावरच का रागवतोय मी? तिच्यावर हात उगारला, आरोहीवर. तर ते 19 लाखांचं लोन कसं फेडायचं हे तुझं तू बघ. आणि जमत नसेल तर प्रमोशन, US विसर सगळं. लवकरच आग्रह तुमच्या नावाची पार्टी असेल. तन्मय पारखेचं प्रॉमिस आहे. हे काय डोकं बिकं फिरलंय का तुझं? त्या आरोहीचं कर्ज फेडण्यासाठी तू कर्ज काढलंस? ह्याच्यात केवढी मोठी रिस्क आहे हे कळलं नाही तुला? कुणासाठी स्वतःला एवढा त्रास करून घेतोयस? त्या आरोहीसाठी? तिला फिकीर तरी आहे का तुझी? तुझ्याबद्दल थोडं जरी काही तिला वाटत असतं ना, अशी निर्दयपणे वागली नसती ती. तू कशाला तिचा विचार करतोयस? आता ही जी काही परिस्थिती ओढवली आहे ती फक्त तिच्यामुळे. कर्ज तिच्या डोक्यावरचं, परिणाम भोगणार तू. आणि याबद्दल काहीतरी लाज खंत वाटतेय का तिला? उठ, असा रडत बसू नकोस. जिनी तुझ्यावर ही वेळ आणली आहे तिला धडा शिकव. मी आहे तुझ्या बाजूने. अरे बाबा, या धंद्यात असं काय नसतं. हे बघ, एक तर मारो किंवा मरो एवढंच चालतंय. राय शेठ, मला खरंच गिल्ट वाटतंय. मला नाही जमणार यापुढे हे. अरे काय येडा झाला का काय तू? पोरीनं तुला एवढं फसवलं, विसरलास काय तू? हा? हो राय शेठ, आरोही बद्दल माझ्या मनात कधीच द्वेष नव्हता. जो राग होता तो तन्मय बद्दल होता आणि तो मला राग काढायचा होता. पण अशा राग काढण्यामुळे कोणाचंच काही भलं होणार नाही हो. असं काय करताय राव? हा? अरे किती चांगलं काम केलंस तू माझ्याकरता. एकदम महत्वाचं काम केलंस. हे बघ, आता थोडसे आणखीन थोडे दिवस धीर धर. असंच काम चालू ठेव. एकदा का तन्मयानं आरोहीचे संसार बरबाद झाला की ती रस्त्यावर येईल आणि तिला आग्रह विकावाच लागत. काय? अरे बाबा, मग मग मला आग्रह मिळेल आणि तुला आरोही. दोघांचा बी फायदाच आहे की. हो राया शेठ, आरोही खूप चांगली मुलगी हो. ती माझी होऊ शकली नाही म्हणून मी तिचं असं नुकसान करणं मला नाही जमणार. तुमच्या सांगण्यामुळे आरोहीचं खूप नुकसान केलंय मी. आता मी तुमच्या इशाऱ्यावर चालणार नाही. ते काय रे? मेंटल नाही नाही, मानसिक.
मानसिक दबाव टाकला तर आता मी कुठच्याही फसवणुकीला फसणार नाही किंवा घाबरणारही नाही. आता जे काही घडलं किंवा जे काही झालं ते आरोही आणि तन्मयला जाऊन सांगणार. हे तू ठरवून टाकलंस. राया शेठ, आतापर्यंत खूप चुका केल्या आहेत मी. आता मला त्या सुधारायच्या आहेत. जग्या, माणसाच्या आतला मजनू कवा जागा होईल सांगता येत नाही. राया शेठ, यापुढे तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी वागू शकत नाही एवढंच सांगायला इथे आलो होतो मी. विचार करा 10 वेळा विचार करा. अरे काय, वस्तू जोपर्यंत उपयोगात असते तोवर आपण काळजी घेतो, पण एकदा का उपयोग संपला की आपण मोडून तोडून टाकून देतो. शेट, तो गेला. गद्दारी महागात पडल. शेट, आता आपण काय करायचं? चिलट जोवर कानाशी बुनबुन करतं तोवरच चिरडून टाकायचं असतं. यारू, नाश्त्याला काय केलाय? जाम भूक लागली मला. अरे बापरे, यांचं म्हणजे अगदी सगळं लहान मुलांसारखं असतं. नाही ते काय वेणूबाई, तुम्हाला लहान पोरं आवडतात ना म्हणून. काय हे बघा, आली आली लहान मुलं आली बघा. मला काम आहे, जाऊ दे, आग्रह नको करूस. अरे आग्रहवर खाण्याचा आग्रह नाही करणार तर कसला करणार? आणि दरवेळी तुला कशी काम असतात रे? अर्पिता, मला खरंच काम आहे. नाही, तू इथे आल्यापासून एकदाही आमच्याबरोबर नाश्ता केला नाहीस. मी तुला कुठेही सोडणार नाही. पॉइंट आहे. आणि नाश्ता झाला की जा ना कुठे जायचंय तिकडे. आणि मी ताईला तुझा फेवरेट नाश्ता बनवायला सांगितलाय. तू चल लवकर काय रे, हाताला काय करून घेतलं? ते लागलंय थोडस. लागला म्हणजे हाताला काय लागला ते सांग ना तू. लहानपणापासून असाच आहे तो. दुसऱ्यासाठी धडपडायचं आणि स्वतःला जखमा करून घ्यायच्या. पण मला काय वाटतं माहिती आहे, हे जावई बापूंच्या हाताला लागला नाही ते नाटक करतायत. तो हाताला लागल्याचा नाटक करतोय कारण ना आरोहीने त्याला नाश्ता भरवावा म्हणून. हे असू शकतं. ए ताई, आता भरवत. अप्पू क वाढते ना मी. अगं ते काम मी करते ना, तू भरव बिंदास. अप्पू काय चाललंय तुझं? अगं नको त्या वेळेला हट्ट नको करूस. लग्नात केलं ना, सारखं सारखं काय. अर्पिता, राहू दे, तिला काम करू दे, मी खातो.